नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आहे होळी, तर सर्वात अगोदर तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीची स्टोरी तुम्हाला माहितीच आहे. भक्त प्रल्हाद, भगवान विष्णू, होलिका आणि हिरण्यकश्यप यांची गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. आपण होळी पेटवतो. होळी पेटत असताना ही अग्नी फक्त लाकडं नाही जाळत, त्याबरोबर आपली वाईट सवयी, आपल्या आयुष्यातील नकारात्मकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतभेद देखील जाळून टाकण्याचा प्रतीक आहे. आपण शिकलेलो आहेत मराठी शाळेमध्ये. आजकालच्या मुलांना ते सणवाराचं काहीच नाही. सण असो काही असो तरी ते स्कूल त्यांचे असतेच. आपल्याला होळीला पण सुट्टी असायची, प्रत्येक सणाला सुट्टी असायची. आता तसं नसतं. आता मुलांना स्कूलमध्ये जावंच लागतं. तसंच माझा पार्थही आज गेला. त्याचा टिफिन करून दिला अगोदर. नंतर सडा रांगोळी झाली, छानपैकी रांगोळी काढून घेतली, आंघोळ करून देवपूजा करून घेतली. किती छान देवारा दिसतोय माझा. लगेच मस्तपैकी गंगाफळची भाजी करायला घेतली. लसण, हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडीशी कोथिंबीर, गंगाफळ छान स्वच्छ धुवून कापून घेतलं, चवीपुरता मीठ, थोडीशी हळद आणि साखर टाकून मिक्स करून घेतली. लगेच दुसरी भाजी करायला घेतली. इकडे मटकीची भाजी, कांदा, टोमॅटो, लसण. मी कांद्यामध्ये अगोदर मीठ टाकते कारण ते लवकर शिजतं. नंतर सर्व मसाले टाकून घेतले, थोडं पाणी टाकलं आणि छान तेल सुटेपर्यंत होऊ दिलं. लगेच मटकी टाकून घेतली. एका साईडला मी बासुंदी ठेवली होती करायला, बासुंदी झाली. नंतर कोशिंबीर करायला घेतली. कोशिंबीरला तडका दिला, कोशिंबीर झाली आणि मग लगेचच भाजी परतून घेतली. छान आमच्याकडे दर पौर्णिमेला हे काका येतात. नंतर पार्थने कलर आणले, त्याचे कलर बघा, सगळे कलर दाखवतोय तो. नंतर मी थोडं बाहेर गेली होती. नंतर आल्यावर होलिका पेटलेलीच होती. इथे सगळे लोक एकत्र येऊन पूजा करतात आणि परिक्रमा करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.